हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस तर आज गेलं आहे प्रणव ऑफिसला आणि जियाना पण आईबाबांकडे गेलेली आहे बिकॉज उद्याही जाणार आहेत माहेरी. सो म्हणून मग आज तिला आज पाठवलं आणि प्रणव पण आज ऑफिसला गेला. अदरवाईज प्रणव उद्या जाणार होता, म्हणजे फ्रायडेला जाणार होता. तर येस माझं जेवण झालं आणि जे काही थोडेफार एडिटिंगचे कामं होते ते केले मी. आतापर्यंत घरचं आवरलं आणि आता वाजले 4. तर मी आता स्वयंपाक बनवेल संध्याकाळचा बिकॉज मला 5ला जायचं आहे जिमला. मग तिकडनं आल्यानंतर तोपर्यंत प्रणव आणि जियाना दोघंही परत येऊन जातील, मग प्रणव जाईल जिमला. येस तर चला, बनवणार आहे मिक्स डाळींचं वरण आणि प्रणवचं फेवरेट आहे त्याच्यासोबत पुलाव, म्हणजे त्याला दालचा राईस म्हणतात आमच्याकडे. मला नाही माहीत तुमच्याकडे तुम्ही काय म्हणता त्याला, तुम्ही काय म्हणता हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर येस तर मी इथे मिक्स डाळ आहे ती मी धुवून ठेवलेली आहे आणि यात मी आता टाकते पाणी आणि 2 ते 3 याच्या शिट्ट्या घेऊन घेईल. झालेला आहे पुलाव, इथे बनवलेली आहे डाळ आणि इथे जियानासाठी अंडे बॉईल होत आहे. येस, आणि चपाती मी वरण प्रणव आल्यानंतर गरम गरम त्याला टाकून देईल. तर स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी रेडी होते आणि जिमसाठी निघते बिकॉज ऑलरेडी मी लेट झालेली आहे 5 to 10 मिनिट्स. मला इथून जायला खूप वेळ लागतो बिकॉज इथे वर्कर इथनं माझी जिम खूप लांब आहे, 5 किलोमीटर्स आहे, तर मला जायला खूप वेळ लागतो इथनं, म्हणून मला थोडं प्रायर निघावं लागतं. आणि 10 to 15 मिनिट्स आमच्या लिफ्टमध्येच जातात, लिफ्टच नाही आहेत वर, तर असा इश्यू आहे. येस चला, झाली आहे रेडी. आणि हे जियाना बघा इथे चढून इथे हात लावते सगळे, ती पावडरचे कशाचे हात लावते माहिती नाही. वाजले एक्झॅक्टली 5. मी आता जाते जिमला. मला लागेल 1.5 ते 2 तास, त्याच्यानंतर मी घरी येईल. तोपर्यंत प्रणव आणि जियाना घरी आलेले राहतील. मी सगळं बनवून ठेवलेलं आहे, इवन जियानासाठी तिचे एग बॉईल करून ठेवलेलं आहे. मग मी आल्यानंतर मी तिला 1-1.5 तास सांभाळेल आणि मग प्रणव जाईल जिमला. प्रणवचं जिम खूप जवळ आहेत ना, पुढच्या स्क्वेअरवर आहे त्याचं जिम. तर येस, तर असं आहे आमचं रुटीन. आम्ही दोघंही जण असंच मॅनेज करतो. जेव्हा त्याला कुठे बाहेर जायचं राहते तेव्हा मी मॅनेज करते, मी घरी राहते, मी तिला सांभाळते. आणि जेव्हा मला जायचं राहतं तर तेवढंच एफर्ट्स टाकून तो पण तिला मॅनेज करतो. बिकॉज काल मी जिमला गेली होती खूप दिवसानंतर, 20-25 डेज नंतर मी काल फर्स्ट टाईम जिमला गेली. आणि प्रणवचा कॉल होता तरी पण प्रणवनी कॉलमध्ये तिला सांभाळलं. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं, भरपूरशा अशा गोष्टी राहतात जे एक्झॅक्टली आपण नाही दाखवू शकत, तर त्यांनी तिला सांभाळलं. तर खरंच ही खूप मोठी ब्लेसिंग आहे बिंग वाईफ आणि बिंग मदर एज वेल, बोथ. बिकॉज ॲज अ वाईफ मला एवढा चांगला नवरा मिळाला अँड ॲज अ मदर तो इक्वली तेवढंच एफर्ट्स त्या पॅरेंटिंगमध्ये टाकतो विथ हिज वर्क. ही खूप मोठी गोष्ट आहे. सो मी सगळ्या फादरला हेच म्हणेल की तुम्ही पण आपल्या वाईफसाठी एवढेच एफर्ट्स टाका त्या रिलेशनमध्ये. ते चाइल्ड ग्रो करण्यामध्ये ते तेवढंच इक्वल एफर्ट्स पाहिजे. बिकॉज कसं असतं ना, लेकरांना फक्त आईंकडनंच प्रेम नाही, पण बाबांकडनं पण त्यांच्या वडिलांकडनं पण सेम प्रेम हवं असतं. येस, तर असं आहे. मी निघते जिमला. तर मी आलेलो आहे आता ऑफिसमधनं. आता वाजलेलं इव्हिनिंगचे 5:30 आणि मी आता जातो आहे जिमला. आणि जिमवरून येते आता जियानाला घेऊन येईल. आणि तेच जिमला काल गॅप झाली कारण काल लिफ्ट बंद नव्हती, तर आज जाणे सकाळी पण झाले नाही कारण जियानाने थोडा रात्री त्रास दिला, क्रँकी झाली ती, त्यामुळे सकाळी काही जाग इतका आला नाही मला. तर आता मी जिमला जातो आहे, जिम करतो, जियानाला पिक करून घरी येऊ. तोपर्यंत दीपालीसुद्धा जिमवरून घरी येतील आणि त्यानंतर आम्ही आमचा फॅमिली टाईम स्पेंड करू. तर येस, तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा, असंच प्रेम देत राहा
आणि जर तुम्हाला काही आमच्या ब्लॉग्समध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स रिक्वायर्ड असेल तर तुम्ही सांगा, कारण खूप जणांनी मागे शेअर केलं की तुमचा व्हॉईस प्रॉपर नाही राहत, थोडी व्हिडिओची क्वालिटी लो आहे. आम्ही त्याच्यावर वर्क केलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला त्याच्यावर सांगा की आमचं काही लॅग होत आहे का. तर येस, तसे फीडबॅक पण आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जियानासाठी प्रेम तुम्ही देत आहे इतकं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. भरपूर प्रेम मिळत आहे. बाहेर गेल्यानंतर पण भरपूर लोक आमच्यासोबत स्वतःहून येऊन भेटत आहे. आम्ही त्यांना ओळखतसुद्धा नाही, बट येस ते आम्हाला लाईक करतात. आम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्यांनी केलेलं, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. जे काही तुम्ही आम्हाला बाहेर प्रेम देत आहे. तर हेच एक वेगळी फिलिंग राहते जर या ब्लॉगिंगमध्ये आलं आणि आपले ब्लॉग्स त्यांना आवडत आहे. आणि हो, आणि खूप जणांना नागपूर त्यांना दिसत आहे आणि ते नागपूरमध्ये नाही राहत, ते बाहेर राहतात. त्यांनीसुद्धा म्हटलं की आम्हाला त्याद्वारे नागपूर हे शहर पाहायला मिळत आहे. तर हेच असे भरपूर गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आम्हाला असंच प्रेम देत राहा. आणि हो, भरपूर काही गोष्टी आम्ही पुढेसुद्धा प्लॅन आउट केलेले आहे. नक्की जास्तीत जास्त आमच्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लावा आणि तुमच्या रिलेटिव्जला, फॅमिली, फ्रेंड सगळ्यांना. तर येस, आमच्यावर असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. जिमला जायला मी निघालेलो आहे. ऊन भरपूर आहे, वाजलेले आहेत 5:45. तरी असं वाटतं आहे की 4-4:30 झालेले आहे. तर येस, टेम्परेचर वाढत आहे नागपूरचं आता, आणि नागपूरची गरमी म्हणजे सगळ्यात भयानक. तरी येस, आता मी जातो जिममध्ये, वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर दीपालीसोबत काय प्लॅन आहे मी नक्की तुमच्यासोबत शेअर केलेलं. येस, तर जियानाला पिक केलेलं आहे आईबाबांकडनं आणि आता आम्ही जातो आहे घरी. मी फोन बॅगमध्येच विसरलो, त्याच्यामुळे आईबाबांसोबत काही शूट करता आलं नाही. आणि तिचं आता सुद्धा आबा आबा चालू आहे. कुठे गेले आबा? तू घेतलंच नाही आबांना सोबत? मग तर आज झाला हेवी वर्कआउट आणि आता लागलेली आहे जोरामध्ये भूक. आता घरी जाऊन मी करतो जेवण दीपाली आणि जियानासोबत. आणि येस, तिने ओव्हरऑल काही आईबाबांना त्रास दिला नाही, ॲज युजल ती देत नाही. त्यांचं पण एंटरटेनमेंट झालं. पण येस, कोणीतरी, त्यांचं असं म्हणणं होतं कोणीतरी तिला जवळ पाहिजे, जेणेकरून ती खेळत राहते कंटिन्यू, अशी एकटी खेळत नाही. तर येस, आबांच्या मागे, आबा जिकडे गेले आबांच्या मागे ती आज फिरत होती. आणि येस, ओव्हरऑल तिचा चांगला दिवस होता. हॅप्पी दिसत आहे टोटली. आणि तिचं जे खाणं पिणं आहे ते सुद्धा रुटीनवर आलेलं आहे. आता घरी जातो आणि दीपालीला भेटतो. काय बनवला तिने स्वयंपाक ते बघू आणि आम्ही जेवणाचा आनंद घेऊ. नाव वी आर बॅक टू होम. आणि आता हे जियाना भेटणार आहे तिच्या मॉमला. आवाज दे मम्माला. अगं, हिचा पाय फसलाय कुठेतरी. अरे जियाना, चला तर परत लाईटचा इशू. दीपालीने बनवलेलं आहे मिक्स डाळींचं वरण. कोणत्या डाळींचं वरण? मिक्स डाळींचं वरण, चपाती, गरम गरम बनवलं, छान दिसत आहे. तर दालच्या राईस मधली ही दाल आहे आणि तिने तिकडे बनवलेला आहे राईस. तर आता कसं आहे ना, दीपालीचं विदाऊट पोळी होत नाही. आधी झालं ना, आता तुझं चालू तसंच सवय. तुझ्यासाठी मी छोटी छोटी पी. ते तोंडात टाकायचं असतं का जियाना? हा, उचल ते पटकन. चला, सगळ्यात अगोदर पोळी, त्याच्यानंतर खाऊ आम्ही राईस. मी तुला म्हणणार होती दही घेऊन ये, मी दही रायता बनवणार होती, बुंदी रायता.